कल्पना खरातनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यात। अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी कल्पना खरातनं 4 एप्रिललाच राहता न्यायालयामध्ये अर्ज केल्याची माहिती मिळतेय। कल्पना खरात विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारी प्रकरणात या भोंदूसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी तिनं वकिलामार्फत अर्ज दाखल केलाय। 10 एप्रिलला या अर्जावरती सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतेय। अशोक खरात अटकेत असला तरी त्याची पत्नी कल्पना खरात मात्र अजूनही फरार आहे। तिच्या अटकेसाठी पोलिसांची 3 विशेष पथकं रवाना झाली आहेत। नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात या पथकांकडून कल्पना खरातचा शोध घेतला जातोय। खरातच्या पत्नीसह त्याचा मुलगा हर्षवर्धनही आता नॉट रिचेबल आहे। खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी कल्पना खरातची अटक एसआयटी तपासासाठी महत्त्वाची ठरणार आहे। भोंदू अशोक खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरातची मुलगी तृप्ता बालाची आज चौकशी होणार आहे। मुलगी तृप्ता बालाच्या नावावर अशोक खरातनं कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं या तपासात समोर आलंय। खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी आज मुलीची चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर लवकरच दुसऱ्या मुलीचीही चौकशी केली जाणार असल्याची देखील माहिती आहे। खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे, त्यामुळे पोलीस तपासाला आणखी वेग येतोय। अशोक खरात प्रकरणात तपासाचा वेग वाढला असून विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी सुरू आहे। खरातच्या ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आणि एका कर्मचाऱ्याची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे। मंदिरातील पूजा, देणगे आणि दानातून येणाऱ्या पैशांचा हिशोब तसंच आर्थिक व्यवहार कुणाच्या नावावर होत होते याची सविस्तर माहिती तपास पथकाकडून घेतली जाते। यासोबतच इतर ठिकाणी होणाऱ्या महापूजांबाबत आणि त्यामागच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू आहे। या प्रकरणात पुरावे आणि साक्षीदार गोळा करण्याचं काम सुरू असून अशोक खरात, पुजारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची समक्ष चौकशी करण्यात आली आहे। अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। यापूर्वीच 13 गुन्हे दाखल असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता ईडीनं एंट्री घेतली आहे। खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरातवर केवळ अत्याचाराचे नाहीत तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचेही गंभीर आरोप आहेत। ईडीनं आता या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्याचा तपास सुरू केलाय। पोलिसांनी जमा केलेली सगळी कागदपत्र ईडीनं आपल्या ताब्यात घेतली असून खरातचं आर्थिक साम्राज्य नेमकं कसं उभं राहिलं याची चौकशी होणार आहे। ईडीच्या कचाट्यात अडकलेल्या अशोक खरातची आता चौकशी कशी होणार आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। यूएई पर्यंत पोहोचलेल्या खरातच्या हवाला रॅकेटची चौकशी होणार आहे। बँक खाती आणि मालमत्तांचीही चौकशी होणार आहे। समता नागर पतसंस्थेसह 103हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी होणार आहे। 63 कोटीहून अधिक रक्कम खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे। अनेक खात्यांमध्ये खरात नॉमिनी आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातल्या 100 कोटींच्या मालमत्तांवरही ईडीचं लक्ष आहे। या मालमत्ता सीए प्रकाश पोफळेंच्या नावावर असल्याचाही दावा आहे, त्याचाही तपास केला जाणार आहे। 2024 मध्ये पोफळे यांनी 18 रो हाऊसेस आणि 49 गुंठे जमीन खरेदी केल्याची नोंद आहे। अधिकृत किंमत 19.56 कोटी असली तरी बाजार मूल्य 100 कोटीहून अधिक असल्याचा अंदाज आहे। काळा पैसा, कर चुकवेगिरी, बेनामी गुंतवणुकीत नाशिक, शिर्डी आणि सिन्नरच्या 52हून अधिक जमीन प्रकरणात चौकशी होणार आहे। काँग्रेस वगळता सगळ्याच पक्षांनी बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आग्रह धरला होता, पण काँग्रेसनं माघार घेतली नाही। काँग्रेसच्या भूमिकेवर अनेकांनी टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला। आई सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना काँग्रेसला सूचक इशाराच देऊन टाकला। सगळ्यांना माहिती ते काय करतात, ते सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल त्यांना करू द्या। पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस
हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत. जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ. समजलं, आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलं आहे ते बघू काय व्हायचं आहे ते. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्या पार्थ पवारांवर आता काँग्रेसनं पलटवार केलाय. महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील असं काँग्रेसनं सुनावलंय. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही टीका करण्यात आली आहे. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबांच्या पूर्व पुण्याईवरती आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं, असा सवाल करण्यात आलाय. मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, याची आठवणही काँग्रेसच्या ट्विटमध्ये करून देण्यात आलेली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावरून राजकारण सुरू असताना शरद पवारांनीही आता त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी महायुतीनं लावून धरल्यानं शरद पवारांनी त्यावरून राष्ट्रवादीला सुनावलंय. तर बारामतीसाठी शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवार देण्यात आला नसला तरी लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंविरोधात राष्ट्रवादीनं सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवलं होतं, याची जाणीवपूर्वक आठवण पवारांनी करून दिली आहे. तर काँग्रेसवर नाराजी व्यक्त करणाऱ्या पार्थ पवारांनाही शरद पवारांनी टोला लगावला. असे पक्षांनी देणं सरकार फार चुकीचं असं नाही. त्यांनी दिलेलं त्यांचा अधिकार आहे. त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. आणि विंडोर द्या ही मागणी करण्याचं काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक किंवा लढवायची असेल तर समर्थना कोण दिली आहे हे मान्य करूनच निवडणुकीत करणारा उमेदवार उभा केला नाही. आमच्या मार्गाने तसं काय करायचं. मागची निवडणूक जी झाली ते सुप्रिया विरुद्ध ह्याच उमेदवार आणि ज्यांनी फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख मतांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला त्याचं काही वैशिष्ट्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. त्यामुळे निवडणूक पाठिंबा लढवणं नाही. लोक पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. राजकारणामध्ये महत्त्वाचे लढण्याचं क्षेत्र करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही कितपत आहे हे आज मी सांगू शकत. दरम्यान शरद पवारांनी पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवर भाष्य केलं. त्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उत्तर दिलंय. काय म्हणालेत ते पाहूया. एवढा मोठा पहाडासारखा नेता गेल्यानंतर आज आमच्या पक्षावर केवढा मोठा डोंगर कोसळला होता. आज पक्षामधले सर्व आमदार, आमचे खासदार, सगळे कार्यकर्ते एक संघपणे आज एकत्रित ठेवण्यामध्ये पार्थ पवारांना यश आलेलं आहे ना. आणि त्या पद्धतीनं सुनेत्राबाईंनी यांचं उपमुख्यमंत्री म्हणून शपथ होणं, त्याचबरोबर विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची निवड होणं, त्याचबरोबर त्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होणं, या सर्व प्रक्रियेमध्ये पार्थ पवार यांची भूमिका निर्णायक राहिलेली आहे. त्यामुळं पार्थ पवारांनी अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी या पक्षाचं युवा नेतृत्व किती सक्षम आहे हे त्यांनी कामातून सिद्ध करून दाखवलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.